नमस्कार शेतकरी बांधवांनो, तर स्वागत आहे आपल्या या यूट्यूब चॅनलवर। आजचा हा व्हिडिओ तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाचा आहे। गेल्या अनेक वर्षांपासून ज्या गोष्टीची तुम्ही आतुरतेने आणि डोळ्यात तेल घालून वाट पाहत होता तो क्षण अखेर जवळ आला आहे। पीक विमा आज मिळेल, उद्या मिळेल अशा अनेक घोषणा आपण ऐकल्या, पण प्रत्यक्षात शेतकऱ्यांच्या खात्यावर पैसे जमा होण्यास अडचणी येत होत्या। परंतु आता महाराष्ट्र सरकार आणि केंद्र सरकारच्या माध्यमातून एक मोठा आणि ऐतिहासिक निर्णय घेण्यात आला आहे। कोट्यवधी रुपयांचा निधी मंजूर झाला असून आजपासून पात्र शेतकऱ्यांच्या खात्यात पीक विम्याचे पैसे जमा होण्यास सुरुवात होणार आहे। हा विमा कोणाला मिळणार, कोणत्या 14 जिल्ह्यांची निवड झाली आहे आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे तुमच्या खात्यात पैसे येण्यासाठी तुम्हाला कोणती एक अट पूर्ण करावी लागणार आहे, या सर्व प्रश्नांची उत्तरे आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत। त्यामुळे व्हिडिओ एक सेकंदही स्किप न करता शेवटपर्यंत नक्कीच पहा। शेतकरी मित्रांनो, सध्याची सर्वात मोठी अपडेट अशी आहे की पीक विमा योजनेचा शेवटचा हप्ता आता लवकरच वितरित केला जाणार आहे। विमा कंपन्यांकडून सरकारला सुमारे 23,000 कोटी रुपयांचा परतावा मिळणार आहे। पंतप्रधान खरीप पीक विमा योजनेअंतर्गत एकूण 7,600 कोटी रुपयांचा हप्ता कंपन्यांना देण्यास येणार असून त्यापैकी राज्य सरकारने आत्तापर्यंत 6,584 कोटी रुपये अदा केले आहेत। आता तुमच्या मनात प्रश्न असेल की नक्की किती पैसे मिळणार? कृषी विभागाने स्पष्ट केले आहे की 2022 पासून 2025 पर्यंत अवकाळी पावसामुळे ज्या शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे त्यांना मोठा दिलासा मिळणार आहे। ज्यांचे नुकसान सर्वाधिक आहे त्यांना साधारणपणे 30 ते 35,000 रुपये प्रति हेक्टरी विमा मिळू शकतो। काही क्षेत्रातील हा लाभ 15,000 ते 25,000 रुपयापर्यंत असेल। विशेषत म्हणजे काही अतिबाधित शेतकऱ्यांना 50,000 ते 52,000 रुपयापर्यंतचा निधी देखील दिला जाणार आहे। या योजनेत केवळ एकाच पिकाचा विचार केलेला नाही तर तब्बल 35 पिकांची नोंद करण्यात आली आहे। यात प्रामुख्याने सोयाबीन, कापूस, बाजरी, ज्वारी, तूर, उडीद, मूग, मटकी, कांदा, केळी आणि आंबा यासारख्या पिकांचा समावेश आहे। जर तुम्ही यापैकी कोणतेही पीक लावले असेल आणि तुमचे नुकसान झाले असेल तर तुम्ही या लाभासाठी पात्र ठरू शकता। राज्याचे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्या माध्यमातून आता रखडलेले दावे मंजूर करण्याचे आदेश देण्यात आले आहेत। मध्यंतरी काही तांत्रिक अडचणी आणि राजकीय घडामोडींमुळे ही प्रक्रिया थोडी लांबणीवर पडली होती, पण आता सर्व मार्ग मोकळे झाले आहेत। जवळपास 50 लाख शेतकऱ्यांच्या खात्यात 1,200 कोटी रुपयांचा निधी आज जमा केला जाणार आहे। फायदा कोणाला मिळणार नाही हे सुद्धा समजून घेणे गरजेचे आहे। ज्यांनी चुकीच्या मार्गाने किंवा सरकारी जमिनी, रस्त्यालगतच्या जमिनी दाखवून विमा काढला आहे त्यांना लाभ मिळणार नाही। सर्वात महत्त्वाची अट, ज्या शेतकऱ्यांनी अद्याप KYC पूर्ण केलेली नाही त्यांच्या खात्यात पैसे जमा होण्यास अडचण येऊ शकते, त्यामुळे आपली KYC प्रक्रिया त्वरित पूर्ण करून घ्या। शेतकरी बांधवांनो, ही माहिती नीट ऐका। मागच्या वेळी तांत्रिक अडचणीमुळे अनेक शेतकऱ्यांचे पैसे सरकारला परत गेले होते, त्यामुळे यावेळी सरकारने विशिष्ट 12 बँकांची निवड केली आहे। तुमचे खाते खालीलपैकी एका बँकेत असणे फायद्याचे ठरेल: जिल्हा मध्यवर्ती बँक, जिल्हा सहकारी बँक, HDFC बँक, ICICI बँक, कोटक महिंद्रा बँक, पोस्ट ऑफिस इंडिया म्हणजेच इंडिया पोस्ट पेमेंट बँक, बँक ऑफ महाराष्ट्र, बँक ऑफ इंडिया, स्टेट बँक ऑफ इंडिया म्हणजेच SBI, कॅनरा बँक, बँक ऑफ बडोदा, पंजाब नॅशनल बँक। आता आपण त्या 14 जिल्ह्यांची नावे पाहूया जिथे आजपासून विमा वाटप सुरू होत आहे: अकोला, नांदेड, वाशिम, यवतमाळ, लातूर, बीड, बुलढाणा, जालना, सांगली, सोलापूर, कोल्हापूर, सातारा, रायगड, रत्नागिरी। शेतकरी मित्रांनो, ही होती पीक विम्याबाबतची आत्तापर्यंतची सर्वात मोठी माहिती। तुमच्या जिल्ह्यातील इतर शेतकरी बांधवांना ही माहिती मिळावी म्हणून हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा। जर तुम्हाला अद्याप विमा मिळाला नसेल तर काळजी करू नका, ही प्रक्रिया आता सुरू झाली आहे। अशा शेतीविषयी नवीन अपडेटसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका। पुढील यादी जाहीर होताच आम्ही तुमच्यापर्यंत ती नक्की पोहोचू। धन्यवाद।